कुठला पीपल का मी फुलेवाड्यामध्ये किती वर्षापासून येतो हे मला आठवावंच लागेल. दरवर्षी अतिशय नियमितपणे महात्मा ज्योतिराव फुलेंच्या जयंतीला वाड्यात येणं, इथल्या दोन्ही पुतळ्यांना, महात्मा ज्योतिराव फुलेंचा पुतळा आणि सावित्रीबाई फुलेंचा पुतळा यांना हार घालणे, वंदन करणं, त्यांच्या ह्या वास्तूमध्ये बराच वेळ राहणं, असं गेले अनेक वर्ष करतो. यावर्षीचा संदर्भ असा आहे की महात्मा ज्योतिराव फुलेंच्या जन्मदिवसाला 200 वर्ष पूर्ण झाली. त्या निमित्ताने महाराष्ट्र शासनाने पण वर्षभर खूप कार्यक्रम आयोजित केले आहेत आणि त्यामुळे आजच्या महात्मा ज्योतिराव फुले जयंतीला 200 वर्ष जन्मदिवसाला पूर्ण झाल्यामुळे विशेष महत्व आहे. एक आणखीन उपक्रम माजी आमदार दीपक पायगुडे करतात. ते जवळजवळ दिवसभरामध्ये या ठिकाणी दर्शनाला येणाऱ्या 1 लाख लोकांना मोफत मिसळ देतात. हा उपक्रम असतात. 2-3 वर्षापूर्वी दीपक पायगुडेंची माझी चर्चा झाली. दिवसभर लोक येतात, त्यांना आपण काही दिलं पाहिजे, त्यातून हा उपक्रम सुरू झाला. विषय आला विचारांचा. महात्मा ज्योतिराव फुलेंच्या विचारावर समाज रचना, प्रामुख्याने सामाजिक परिवर्तन, त्याला काही पर्यायच नाही. त्याने प्रामुख्याने शिक्षणाचा, मुलींच्या शिक्षणाचा आग्रह धरला. म्हणून गेल्या वर्षीपासून महाराष्ट्र शासनाने 842 कोर्सेसची मुलींची फी, ट्युशन आणि एक्झाम ही दोन्ही माफ केली. त्यातून गेल्या वर्षी माझ्या माहितीप्रमाणे 53,000 मुलींची संख्या ही प्रोफेशनल कोर्सेसना वाढली. आर्ट्स सायन्स कॉमर्स कॉलेजला फी असते. मुलींचं येणं कमी असतं ते पॉलिटेक्निक, इंजिनिअरिंग, मेडिकल, आर्किटेक्चर याला. आता ह्या वर्षी बहुतेक ती 78,000 वाढली आहे. त्याचे आकडे गोळा करणं चालू आहे. त्यामुळे मुलींचं शिक्षण याचा जो फुलेंचा आणि फुलेंनी आग्रह धरल्यामुळे सावित्रीबाई फुलेंचा आग्रह होता, त्यात महाराष्ट्र शासनाने मोठी स्टेप घेतली. 6,000 रुपये दरमहा, म्हणजे 10 महिन्याचे 60,000 रुपये निर्वाह भत्ता द्यायला सुरुवात केली. आणि पुढच्या वर्षीपासून बहुधा कमवा आणि शिका नावाची जी योजना आहेच ती थोडी अधिक स्ट्रेंथन करून 5 लाख मुलांना दरमहा 2,000 रुपये कमवा शिकामध्ये देता येईल का, की ते फी माफी आहे, हॉस्टेलचे निर्वाह भत्ता मिळतात, एक 2,000 रुपये ऍडिशनली त्यांना त्यांच्या खर्चासाठी असावे, असा प्रयत्न झाला. आहे योजना ती सगळे मिळून महाराष्ट्रामध्ये 40-50 हजाराला असेल. ती थोडी स्ट्रेंथन करून 5 लाखापर्यंत करण्याचा प्रयत्न आहे. तर फुलेंचे विचार जात मानू नका, अंधश्रद्धा मानू नका, महिलांचं शिक्षण करा, या विषयावर महाराष्ट्र शासन अतिशय वेगाने वाटचाल करतो. दादा हे सगळं खरं आहे, पण गेल्या 3 वर्षात एकच पुस्तक निघालं नाही फुले. नाही काय माहिती. तुम्ही पत्रकारांनी जरा अभ्यास करायला सुरुवात करा. पेपरला आले अभ्यास करा ना. पेपरला तरी कसं छापतो. काय काय आले? आम्ही दरवेळेला उठून तुमच्यावर आक्षेप घेत नाही म्हणून तुम्ही काही छापायचं नाही. मी तुम्हाला आता देवळंकरला फोन लाव, शासनाचा खुलासा काय खुलासा कशासाठी करायचा? तुम्ही काही छापायचं, रोज खुलासे करत बसायचं. असं कसं झालं? छापून आले ते खोटं आहे का? गेल्या वर्षी इथेच भुजबळांच्या उपस्थितीमध्ये एक नवीन ग्रंथ प्रकाशित झाला. जो ग्रंथ आम्ही भुजबळांनी मागणी केली स्टेजवर, मी लगेच मान्य केली. 100 रुपयाला द्यावा. 100 रुपये द्यायला सुरुवात केली. 100 रुपये इतक्या किमतीमध्ये इतका मोठा ग्रंथ मिळतो म्हटलं तर हो म्हणून लोकांनी खरेदी केली. त्याच्यातून समजा किंवा मध्ये बुक फेस्टला आपला जो सरकारी स्टॉल लावतो तसं इथे लागतो, तुफान सेल झाला. आता असं आहे की तुमचं प्रायव्हेट जरी प्रकाशन असलं तर एखादं पुस्तक छापायला काही वेळ लागतो की नाही, कळायलाही लागतं संपलंय म्हणून. आता कळलं आहे, पण त्याची पण खातरजमा करतो की इतकी वाईट स्थिती आली आहे का. अदरवाईज सगळे प्रकाशन, सगळ्या समित्या आपण रिवाईव्ह करून घेतल्या. फुलेंचं चरित्र समिती, टिळकांचं चरित्र समिती, आंबेडकरांची चरित्र समिती, खूप चरित्र समित्या आहेत. रेग्युलर बैठका होतात. नवीन काही लिहिलं गेलं तर ते छापण्याचा निर्णय होतो. त्यामुळे अपुऱ्या माहितीच्या आधारे तुम्ही बातम्या देऊ नका. आणि तुम्ही अपुऱ्या माहितीच्या आधारे दिलेल्या बातम्यांचं स्पष्टीकरण द्यायला मला वेळ नाही. खानवडीच्या शाळेचं आज उद्घाटन आहे. त्या ठिकाणी गरीब मुलांना मोफत शिक्षण मिळावं अशा पद्धतीचं यांचं म्हणणं आहे. शासनाच्या धोरणात काही असे ठराविक विद्यार्थ्यांना वेळ दिले जात आहेत, अशी काही माहिती त्यांच्याकडे आहे. आज त्याचं उद्घाटन आहे. चाललो जायचं माहिती घेतो आणि स्वतः मुख्यमंत्री होऊन येणार असल्यामुळे जर काही चुकीचं चाललं असेल तर ते लगेचच करेक्शनचे आदेश देतील. दादा एक प्रश्न आहे. असं नको करू. नवीन आलं कसं पत्रकारांना ढकलतो. तुला काहीच नाही, संध्याकाळी घरी जाऊन जेवण झोपायचं आहे. आम्हाला राजकारण चालवायचं आहे. बरं तुम्ही ढकलणार आणि आमच्यावर टाकणार ना.
झालं. आयुष्यभर महात्मा फुलेंनी खरं तर कर्मकांडाला विरोध केला, मात्र सध्याची आपण परिस्थिती पाहतोय की बुवाबाजी असेल किंवा अंधश्रद्धाला अनेक जण बळी पडतात. काय सांगा त्याबद्दल? असं आहे की महाराष्ट्राचं पॉप्युलेशन किती 14 कोटी, देशाचं पॉप्युलेशन किती 142 कोटी, कर्मकांड करणारे किती, याच्यावर निष्कर्ष कसा काढतो? बरं, लोकशाही देऊन बसलात तुम्ही, ते चांगले आहे. ज्याचा प्रत्येकाला यत्न करण्याचा अधिकार आहे, प्रत्येकाला अभिषेक करण्याचा अधिकार आहे. कसा तो अधिकार थांबवणार तुम्ही? म्हणजे कर्मकांड करतात ते त्यांना वाटतं म्हणून करतात, पण ती संख्या एवढीशी म्हणजे फार मोठा वर्ग असा आहे की जो विज्ञानावर आधारित जीवन जगतो. दादा, मनीषा म्हैसकरांची महात्मा ज्योतिबा फुले. चला, आता जोकासू STP या अत्याधुनिक जॅपनीज तंत्रज्ञानाने सुसज्ज, क्विक इन्स्टॉलेशन, एनर्जी एफिशियंट, नॉइजलेस ब्लोअर्स, लो मेंटेनन्स या आणि अशा वैशिष्ट्यांनी परिपूर्ण जोकासू STP तंत्रज्ञान प्रकल्प उभारणीपासून ते विक्री पश्चात समाधानकारक सेवा देणारी, भारताबरोबरच परदेशात देखील प्रकल्पांची यशस्वी उभारणी करणारी कंपनी डेक्कन वॉटर ट्रीटमेंट प्रायव्हेट लिमिटेड.